त्या दातामधून या जोगडातून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दिवसा आपल्या रस्त्यावरले घाण साफ करायची आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मानवी मेंदूची गुलामगिरी यासाठी कीर्तनात प्रबोधन करायचं असे कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्याकरता मी मान्यवरांना ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी कृपया कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन करावं. हे राष्ट्रधर्माचं प्रतिमेचं पूजन करून त्यातून एक वेगळा प्रसाद आपल्याला सर्वच प्रयत्न करताय. हा एक लाईव्ह सोहळा प्रसाद करतात याबद्दल सर्वांचं शब्दस्मरणी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल लाख लाख शुभेच्छा. आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. त्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय अंकुशरावजी प्रधान साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करावं. करण्याकरता ठिकाणी आमंत्रित करतो. मी सुनीताजी निकम बुलढाणा. सुनीताताई निकम. आणि म्हणून या जाधव परिषद परिवाराचे सामाजिक सेवेचे जे मुहूर्तमेढ ज्याने रोवलेले आहे अशा आपल्यातल्या सर्वात ज्येष्ठ श्रीमती तुळसाबाई जाधव वय 96 वर्ष यांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार सर्वांमध्ये करावा. त्यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं. कीर्तन जाधव कृपा करून आपण उभं राहावं आणि सर्वांना अभिवादन करावं. यासमोर आपला नातू जाधव यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय सामाजिक सेवेची ही ज्योत अतिशय पेटती ठेवलेली आहे. तर यानंतर अमरावती विभागाच्या पर्यटन संचालनाच्या प्रमुख मान्य सौ उज्ज्वलाताई काळे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा सत्कार करण्याकरता या ठिकाणी मी आमंत्रित करतो. प्रतिभाताई भुतेकर यांना. अमरपालीताई खोसरमोड फिटनेस क्लब बुलढाणा यांचा सत्कार अलकाताई खांडवे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुढच्या मातोश्री सौभाग्यवती शांताबाई विठ्ठलराव जाधव यांचा सत्कार. त्यांचा सत्कार करतील आनंदरावजी महाजन अमरावती. अतिशय नावाजलेलं असं हे क्रीडा मंडळ आहे. त्या मंडळाचे सदस्य हे या ठिकाणी त्यांचा सत्कार करतात. त्या संस्थेच्या वतीनं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्व या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्वागत करो अपना ना कंठ में स्वर है ना वाणी में चातुर्य है, सिर्फ हाथ खाली है लेकिन यारो आप बहुत है, इसलिए आप सभी को मेरा यहाँ से नमस्कार है. नमस्कार है. पलाओ
गेल्या 2 वर्षापासून जे महाराष्ट्र गीत आहे, ज्या गीताचे मूळ नायक आहे पद्मश्री स्वर्गवासी शाहीर साबळे, त्या गीताला महाराष्ट्र शासनानं, राज्य सरकारनं राज्य गीताचा दर्जा दिलेला आहे. कारण आपल्या मानाचं जी शान, मान, गौरव काय म्हणजे महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा, हा प्रत्येकाला अभिमान आहे. तर शाहीर भाऊसाहेब गवळे एक महाराष्ट्र गीत सादर करतील आणि त्या गीतातून मान्यवरांना स्वागत परत श्रद्धांजली. सावित्रीबाई अशा या संतांच्या, क्रांतिकारकांच्या विशाल अशा महाराष्ट्र देशाची आपली परंपरा आणि त्याच्या संस्कृतीचं यथोचित गुणगान करताना आदरणीय शाहीर गणेश कदम यांनी आणि त्यांच्या संचाने आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचा जो गुणगौरव केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार व्यक्त करते. यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या या कार्यक्रमाचे प्रस्तावित आदरणीय पंजाबराव टेकाळे सर, माजी मुख्याध्यापक तथा उत्कृष्ट सूत्रसंचालक संत देशक जिल्हा परिषद बुलढाणा हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. 5/10/2007 ला स्थापन झालेली आहे केवळ या गावामध्ये संजय बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून. आज या संस्थेला पूर्ण 18 वर्ष पूर्ण होत आहेत. 18 वर्ष पूर्ण होत आहेत. आता 18वा वर्धापन दिन आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिभाऊ जाधव आहेत आणि हे माझे विद्यार्थी आहेत. आणि या गावामध्ये त्या ताई आता तुम्ही ऐकलंच नव्हतं, 96 वर्षाचे अतिशय मोलमजुरी करून यांनी हे कुठलाही वारसा नसताना ही संस्था उभी केलेली आहे. हे एक विशेष बाब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. आता या संस्थेचं जे कार्य आहे त्या कार्याविषयी आपल्याला सर्वांना परिचय व्हावा म्हणून मी काही मुद्दे या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो. तर आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातून आपल्या शिवाजीराव नवघरे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र यांनी
सर्व जाती सामूहिक सोहळ्याची एक परंपरा आपल्या जिल्ह्यामध्ये रोवली होती आणि दुर्दैवाने त्यांचं अल्पावधीत निधन झालं. नंतर त्यांनी जे रोपटं लावलं त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम आमच्या निवृत्ती भाऊने केलेलं आहे. आज 18 वर्षापासून दरवर्षी 5 मे हा एक दिवस ठरलेला आहे. त्या दिवशी आम्ही 100 जोडपे आम्ही करतो. चिखलीला झाले. विठ्ठल भाऊ तुम्हाला विनंती आहे की यांना भाऊला आमचं ऐकू द्या. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून जे जोडपे झाले तर यांनी भाऊ रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 2100 जोडप्यांचा विवाह या सामूहिक सोहळ्यामध्ये आतापर्यंत लागलेला. त्यानंतर या कार्यक्रमाचं ही संस्था महिला सक्षमीकरणाचं विविध प्रशिक्षण, शिवणकला, ब्युटी पार्लर तसेच कामगार कल्याण सक्षमीकरणामध्ये कार्य करत आहेत. दरवर्षी उपक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि रेकॉर्ड ब्रेक 2021 जोडप्यात आतापर्यंत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. आणि या संस्थेला केंद्रस्तर, राज्यस्तर यामधून आतापर्यंत अनेक योजना या NGOच्या माध्यमातून राबवलेल्या आहे आणि शासनानं दखल घेतलेली आहे. आपल्या विभागातली अतिशय एकवंत गुणवंत संस्था ही आहे आणि तिला शासनानं हे केलेलं आहे. आपल्याच पक्षाचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते, तद्वतच अजितदादाच्या हस्ते यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि ही संस्था एक विमा योजना या ठिकाणी राबवते आणि तिचं नाव आहे जनश्री सामूहिक विमा योजना आणि आतापर्यंत 200 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ या संस्थेतून मिळालेला आहे. सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य अशा प्रकारे सगळ्या पुरस्कारांचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही, परंतु आतापर्यंत 40 पुरस्कार नामवंत संस्थांचे या संस्थांना मिळालेले आहे आणि त्यांनी या संस्थेच्या कार्याची दखल या ठिकाणी घेतलेली जोरदार कार्यक्रम अस्मिता विठ्ठलराव क्षीरसागर ताई. त्यानंतर दुसरे लाभार्थी आहे मंगलाताई लक्ष्मणराव ठाकरे. जिल्हा अकोला उत्कृष्ट वन विभाग यांना सुद्धा या ठिकाणी मी आमंत्रित करतो. आणि जे भाऊचे सचिव आहेत त्यांचे मला वारंवार सूचना येत आहेत. गजानन नगर चिखली, जिल्हा बुलढाणा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रामध्ये गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरवली असून त्यांना इतर संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्या स्वतः नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. एक मिनिट संस्थेचे अध्यक्ष घटस्फोटित आणि विधवा महिलांच्या वर वधू परिचय मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित आपले चिखलीचे आमचे आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांचे पिताश्री अंकुशराव काका, विठ्ठलराव काका, अम्रपालीताई, आमचे डॉक्टर निकम केळवरचे सरपंच साहेब ज्यांचा अमृत महोत्सव आपण इथे साजरा करतो, आमच्या आजी नरवडे सर, आमच्या पठाणताई आणि आपण सर्वच उपस्थित माझ्या माता भगिनी आणि ज्यांना पुरस्कार मिळाला ते सर्व पुरस्कर्ते. सर्वप्रथम समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना जो काही पुरस्कार संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून मिळते त्याचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर 2006 पासून ही संस्था घटस्फोटित महिला, विधवा महिला, बालसंगोपित बालक या सगळ्यांकरता या ठिकाणी काम करते आणि शेकडो विधवा महिलांचे, घटस्फोटित महिलांचे विवाह या संस्थेने लावले आणि नव्याने त्यांचा संसार बसण्याचा प्रयत्न केला. आता विधवा घटस्फोटी इथं आपण लिहितोय जाधव साहेब, पण माणसांना काय म्हणणार तुम्ही घटस्फोटी ते पण लिहिलं पाहिजे. आपण महिलांना विधवा होतो पण एखाद्याशी बाहेर मरते मग त्याला काय म्हणतो, कारण त्याचं पण लग्न आपण काही करतोच की. तर खरं तर घटस्फोट ही समाजाला लागलेला खूप मोठा कलंक आपल्या या देशात पाहायला मिळतो आणि गेल्या 40-42 वर्षापासून माझ्या ऑफिसमध्ये घटस्फोटित महिलांचे प्रकार चालतात. जवळपास 6000 घटस्फोटित महिलांचे संसार बसवण्याचं काम आम्ही केलेलं आहे.
ज्या मुलीला नवरा सोडून देतो, पैशाचा छळ पैशापोटी तिला वागवत नाही किंवा कुठे बाहेर त्याचं लफडं असताना म्हणून हिला छळायचं, अशा मुली ज्यावेळेस आमच्या ऑफिसमध्ये येतात आणि त्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांचं समुपदेशन त्या ठिकाणी करतो आणि नाही ऐकलं तर मग आमच्या स्टाईलमध्ये आम्ही नवरदेव बापाला पनिशमेंट करत असतो आणि त्याला सांगत असतो की हा आमचा काळजाचा तुकडा आहे. या मुलीला, ही मुलगी माझी बहीण आहे, माझी ताई आहे, हिच्या केसाला जर धक्का लागला तर लक्षात ठेवून संजय गायकवाडच्या काळजाला धक्का लागला आणि मग तो गुमान संसार त्या मुलीसोबत करतो. असे जवळपास 5,500-6 हजार संसार बसवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. घटस्फोटित महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा असे प्रकार बरेच येतात की एखादी पत्नी घरामध्ये असते आणि पत्नी असताना सुद्धा त्याचं बाहेर लफडं असतं आणि मग तो हिला घरी सोडून देतो, हिला वागवत नाही, हिच्याशी दुसरीशी परस्पर लग्न पण करून टाकतो. आणि अशा वेळेला कायदा पण त्या महिलेला पुरेपूर साथ देऊ शकत नाही, कारण कायद्यात तरतुदी नाही. 498 कलम तर आपल्या लोकांच्या गैरवापरामुळं कोलॅप्स झालं. 498 कलमाचा काही अर्थ राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे ती बिचारी मुलगी इतकी परेशान असते आणि कोर्टामध्ये ती 125ची खवटी दाखल करते, डोमेस्टिक ॲक्टप्रमाणे कारवाई करते, पारिवारिक हिंसेच्या बाबतीमध्ये प्रकरण दाखल करते. पण हे सगळं दाखल करताना तिच्यासोबत असणारे तिचे आईवडील, त्यांच्या डोळ्यावर चेहऱ्यावर जी चिंता असते की ज्या मुलीला मी लहानसं मोठं केलं, तिचे हात पिवळे करून हिला सासरी त्या ठिकाणी पाठवलं, सुखाचा संसार हिचा झाला पाहिजे ही भावना ठेवून आपण सगळं केलं, वडिलांची जबाबदारी पार पाडली. पण ज्या वेळेला 6 महिन्यामध्येच ती पोर तिकडं वापस येते की नवरा दारू पिऊन मारतो, नवरा वागवत नाही, त्याच्या काय घडघडी आहेत, त्यावेळेला त्या वडिलांची जी मानसिक परिस्थिती होते ती आपण पाहू शकत नाही. दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये प्रथा अशी आहे, लग्न जुळलं तर 10-15 लोक जातात, बस्त्याला 5-50 जातात, कुंकाला 100 जातात, लग्नाला 1000 जण येतात आणि ज्या वेळेला अशी प्रकरण घडतं तो मानापानाचा मामासुद्धा कोर्टात कधी समोर येत नाही, हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या मुलीसोबत केवळ एकमेव बाप असतो, तो कोर्टात उभा असतो, त्या झाडाखाली बसून दोघं बायबाप आपल्या मुलीला कधी न्याय मिळतो यांची खेटरं घासून जातात. पिकलेली सगळी वय पिकत जातं, 20-30-40 वर्ष जातात तरीसुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि त्यातल्या त्या तरुण मुलीवर डोम कावळ्यांच्या त्या ठिकाणच्या वाईट पडणाऱ्या नजरा हे पाहूनसुद्धा बाप हातबल त्या ठिकाणी असतो. हे सगळं समाजामध्ये आपण अनुभवत असतो आणि हे अनुभवत असताना तो बाप बिचारा कोणत्याही आईवडील कोणत्याही मुलीच्या जन्माला पुरत नसतात, कधीच पुरत नाही. आणि म्हणून त्यांच्या डोक्यात ही चिंता असते की मी केल्यावर माझ्या लेकीचं कसं होणार. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये आपण या घटस्फोटित महिलांकरता एक चांगली व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली. हे खरोखर वाखाण्याजोगं कौतुक करण्यासारखं आहे. पहिले तर असं होतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की नवरा गेला, कारण सगळ्यात जास्त वेळेस युद्ध व्हायची, रात्रंदिवस युद्ध चालायची, हर एक आपले तरुण त्या ठिकाणी युद्धामध्ये मृत्युमुखी पडायचे आणि मग त्या विधवा बाईला त्याच्यासोबत सती जावं लागायचं आणि सती गेला की मग ते परिवार त्या ठिकाणी संपून जायचं. पण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी सगळ्यात पहिली जर प्रथा कोणती तोडली असेल तर ती सतीत्वाची तोडली. ज्या वेळेला शहाजी महाराजांचं निधन झालं, शिवरायांच्या वडिलांचं, त्यावेळेस सुद्धा जिजाऊ साहेबांना वाटलं की आपण त्या ठिकाणी सती केलं पाहिजे प्रथेप्रमाणे. शिवरायांच्या आग्रहाखातर त्या सती केल्याने आणि पहिली प्रथा आणि म्हणून तेव्हापासून आतापर्यंत हा सगळा विधवांचा जो विषय आहे हा त्या काळात महासाहेब जिजाऊने मोडून काढला. आता विधवांचं जे काही जीवन येतं हे काही सांगून येत नाही. आता मी पाहतो की देशाच्या सीमेवर लढणारा जवान, ते बिचारा कवळी पोरगी असते, तिला काय माहीत असतं की मी माझं लग्न झालं, उद्या माझा नवरा देशाच्या मातृभूमीच्या रक्षणाकरता जाणार आहे. आणि 2 दिवसात त्यावेळेला म्हणजे एक किस्सा मी सांगतो की लग्न झालं माझ्या मित्राचं कार्यकर्त्याचं, पोरगी प्रेग्नंट राहिली आणि नवऱ्याला बातमी दिली की तुम्ही बाबा होणार आणि तो सोमवारच्या दिवशी घरी येणार आणि शनिवारी आतंकवाद्यांच्या हातून तो मारला जातो. त्या पोरीच्या मनामध्ये काय विषय असतील की आपला बाप आपल्या लेकराचं तोंड देखील पाहू शकला नाही आणि अशा वेळी त्याच्या अकाली विधवाचं जीवन जगण्याची वेळ तिच्यावर त्या ठिकाणी येते. अनेक महिला अशा असतात सैन्यामध्ये सुद्धा की माझा नवरा शहीद झाला, माझ्या नवऱ्याच्या जागी देशसेवा करता मी जाईल आणि गेल्यासुद्धा. ह्या देखील पराक्रमी महिला आपल्या समाजामध्ये आहेत.
आणि यानंतर सुद्धा ज्या महिलांना असं वाटतं, काही महिला तर निर्णय घेतात की नाही, मला जी काही माझी मुलं माझ्या नवऱ्याकडनं झाली आहेत, मुली झाल्यात, मी यांना समोरच करेल, मी कधीच दुसरं लग्न करणार नाही. पण काही समाजातल्या अशा देखील महिला की ज्यांना खरोखर सवंगड्याची गरज असते. शेवटी आयुष्य हे पती पत्नीशिवाय हे सगळं सुख या जगामध्ये हे अपूर्ण आहे. हा जोडा आमचा ईश्वराने निर्माण केलेला आहे आणि हा मानवतेचा आपलाच नाही, प्रत्येक प्राण्याचा जोडा ईश्वराने निर्माण केला आहे. आणि जोडीशिवाय आम्ही शेवटपर्यंत कधीही जगू शकत नाही. एकमेकांचे सहकारी आम्ही सुखदुःखाचे असतो, एकमेकांचे आम्ही प्रेमाचे वाटेदार असतो, एकमेकांचे आम्ही कष्टाचे वाटेकरी असतो. आणि ज्यावेळेला हा आमचा संसार अर्ध्यावर मोडतो, तो घटस्फोटाच्या निमित्ताने हो का युद्धाच्या निमित्ताने, तर ते जीवन जगणं हे अतिशय कठीण असतं. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये पुन्हा नव्याने आपल्या एक नवीन जीवनाची सुरुवात करायची, एक नवीन सवंगडी आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायचा. त्याला पण गरज असते आणि आपल्याला पण गरज असते. आणि शेवटी संसार हा ॲडजस्टमेंट असतो. संसार हा काय पोरखेळ नाही आहे. संस्कार हा समंजसपणे करायचा असतो, दोघांच्या गरजेनुसार तो चालत असतो. आणि म्हणून या गरजेसाठी आपण जे व्यासपीठ उपस्थित करून दिलं, संजीवनी बौद्धिक शिक्षण प्रसारक संस्था, मी आपल्याला खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करेल की अशा प्रकारच्या माध्यमातून ज्या महिलांना आपल्या जीवनामध्ये, विधवा महिलांना अंधकारमय जीवन समोर दिसतं, तिला माहिती आहे की हे पहाडासारखं आयुष्य मला एकट्याला पार करायचं आहे, पण वाळवंटामध्ये पाण्याचा थेंब एखाद्याच्या अंगावर पडावा आणि त्याला जसा गारवा वाटावा, तशा प्रकारचा आयुष्यामध्ये हा क्षण विधवा महिलांच्या जीवनामध्ये हा या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून याचा मनस्वी आपल्या या ठिकाणी होत आहे. मी निश्चितपणे आपल्या या कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देईल. आणि ज्या ज्या मुलींनी या ठिकाणी नोंदी केल्यात, मला वाटतं 65 नोंदी या ठिकाणी झाल्यात, अधिक नोंदी या ठिकाणी व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा या महिलांना त्यांचा चांगला जीवनसाथी मिळावा. जे काही त्यांच्या नशिबामध्ये आलं, ईश्वराने हिरावून घेतलं, त्याला कोणी काही करू शकत नाही. पण ईश्वर असं म्हणत नाही की तुम्ही नव्याने तुमचा संसार चालू करा, तर तो निश्चितपणे आपण करावा. त्याकरता मी शुभेच्छा देईन. ऐन वेळेवर या ठिकाणी मी आलो, माझा सन्मान केल्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानेन. आणि बालसंगोपनाच्या मुलांचा विषय आपण सांगितला. बालसंगोपनाचा जिल्ह्याचा एकाही लेकराचा पगार चालू होणार नाही असं होणार नाही. 2200 रुपये एका बालकाला मिळतात. विधवा महिलेला आता 2500 रुपये मिळतात. 1000 रुपये वाढलेले आहेत. आणि 2 अपत्यांकरता ते सगळे लागू आहे. आपल्याकडे काही अडचण असेल तर बालसंगोपनचे अधिकारी माझ्या ऑफिसला येतील, एका दिवसामध्ये आपल्या सगळ्या केसेसचा निपटारा करतील. त्याची आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांना, मुलांना वगैरे संगोपनाकरता सरकारने तेवढी व्यवस्था करून दिलेली आहे. हे पैसे पहिले 400 मिळायचे, पण आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट 8,000 करून टाकले. आणि म्हणून निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये या बाल संगोपन केंद्राच्या माध्यमातून, निराधारच्या माध्यमातून, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून थोडाफार दिलासा देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी झालं. आणि मला अभिमान आहे की त्यांचं सवंगडी म्हणून मी त्या सरकारमध्ये काम केलं. ज्यावेळेला आम्ही बाहेर पडलो, सगळ्यात पहिले त्याच्यावर पडणारा मी होतो. आणि मला माहीत होतं की त्या माणसामध्ये काय त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, काय स्किल आहे, ते काय करू शकतात. आणि म्हणून तो आम्ही निर्णय घेतला होता. त्याचा फायदा या राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांचा सगळ्यांनाच झाला. आज आपण पाहतो की सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला. आणि एखादं पीक गेलं तर दुसरं पीक काढता येऊ शकतं, पण जमीनच गेली तर शेतकरी करायचं काय? 5-10 वर्षे शेतकरी सुधरू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था त्याची झाली. त्या आळंदमध्ये तर पहिल्या दिवशी बायकोने आत्महत्या केली कर्जापोटी, दुसऱ्या दिवशी सकाळी बापाने आत्महत्या केली. लेकरांनी जगायचं कसं? त्यांना कोण त्याच्या पाठी उभं राहणार आहे? आणि म्हणून मी स्वतःचे त्या दिवशी 2 प्लॉट विकले. मला टीव्हीवरचं चित्र पाहायला गेलं नाही की अशा स्थितीमध्ये हा शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा, जो कमवतो, कष्ट करतो म्हणून सगळं जग त्या ठिकाणी जेवतं. अशा शेतकऱ्याची अवस्था खराब असताना मला काय वाईट वाटलं. मी काही फार पैशावाला माणूस नाही आहे, साधा शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझ्या घरात कोणी उद्योजक नाही आहे, पण तरी माझ्या वडिलांचे माझ्या नावावर आलेले 2.5 प्लॉट विकले मी 25 लाखाचे आणि मदत पाठवली. या भारतामध्ये इतके अब्जपती लोक आहेत, करोड लोक आहेत, अनेकांकडे प्रचंड पैसा आहे, पण दानत नाही आहे. आणि शेवटी शेतकऱ्याला दिलं तर काय कमी पडणार नाही आहे. आणि म्हणून ती मदत करण्याचं मी आवाहन केलं. आणि माझ्या मदतीच्या आव्हानानंतर अनेकांनी मदत त्या ठिकाणी दिली. आणि काही अंशी का विना दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे. मी निश्चितपणे संस्थेचे अध्यक्ष निवृत्तीभाऊ, आपल्या सगळ्या संस्था चालकांना, व्यासपीठावरील मान्यवरांना, केळवटचे सरपंच काकांना, सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. असं सत्कार्य आपल्या हातून घडत राहावं आणि या सगळ्या घटस्फोटीत विधवा महिलांना न्याय मिळत राहावा. हा न्याय देताना आमची स्टाईल थोडी वेगळी आहे. आमच्याकडे कोर्टाची तारीख बिरीख काही नसतं. हे आमच्या बाईला माहिती, पोलिसवाली बाईला, तोमर बाई. कोर्टात 20 वर्ष तारखा चालतात. आमच्या इथे 1 तारीख, दुसऱ्या तारखेत निकाल खतम. आणि त्याच्यामुळे
आमचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, आपली वेगळी आहे, पण जेव्हा केव्हा आमच्या पद्धतीची गरज तुम्हाला पडेल निश्चितपणे आमचं स्मरण आपण करा. एवढंच या ठिकाणी आश्वस्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जे विचार या ठिकाणी व्यक्त केले अतिशय जे मनपूर्वक अग्रेसर असतात. श्रीमती शाहिनाताई पठाण यांनी आपल्या शहराच्या सांस्कृतिक राजकीय जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी करणं हे क्रमप्राप्त ठरतं आणि म्हणून आमचा सत्कार स्वीकारण्याकरता मी त्यांना आमंत्रित करतो. ते कविताताई विलास एक आदर्श कुटुंब, त्यांचे वडील शिक्षक, त्यांचे भाऊ, त्यांची ताई हे क्लास 1 अधिकारी आहेत आणि ताईनं क्लास 1 अधिकाऱ्याचा मार्ग न निवडता एक शिक्षण क्षेत्रासारखा सेवेचा मार्ग आपल्या शहरामध्ये निवडला आहे. MBBS आणि DNB शिक्षण पूर्ण करून अतिशय चांगल्या प्रकारे एक नामवंत डॉक्टर म्हणून जे सर्वांना सुपरिचित आहे. माझं भाग्य असं ते माझे विद्यार्थी आहे. आपल्या जिल्ह्यातून नॅशनल डिफेन्स अकॅडमी याला सर्वप्रथम ॲपियर होण्याचा मान त्यांना मी दिलेला आहे आणि ते नवोदयचे विद्यार्थी आहेत. आणि आज त्यांचे सुपुत्र क्षितिज निकम हे सुद्धा योगामध्ये आज आपल्या भारतभर नव्हे जगातसुद्धा ते नावाजलेले अल्पावधीमध्ये असे आमचे डॉक्टर निकम साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार घेण्याकरता कृपया उभं राहावं. त्यांचा सत्कार करतील श्री राम धाडे यांना विनंती करतो त्यांनी कृपया त्यांचा सत्कार करावा. या प्रकारे ते करतायत. या डॉक्टर रोहिणीताई पवार ह्या अहिल्यानगर या ठिकाणून या ठिकाणी आलेले आहेत. कृपया भगत, शीतलताई भगत आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी संगीताचे सूर राबवले असे आमचे गुरुबंधू माननीय टाकळकर सर, कृपया आपण यावं स्टेजवर. एक खुर्ची आपली वाट बघते आहे. पुढे सत्कार मूर्ती आहे सौभाग्यवती स्मिताताई मुरलीधर बोलते, मुक्काम मलकापूर, जिल्हा बुलढाणा. मागा या मागा या. गणेश शिंदे सरपंच मकरूळ नवरे त्याकरिता त्यांना हा आधुनिक पतसंस्थेचा या संचालिका आहे अनुभवी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड निघली. खिलाडी आहेत यांनी ऑपरेशन केलेलं आहे. त्यांना आतापर्यंत 115च्या वर पुरस्कार मिळालेले समोर परत निघते आणि आपले या परिचय मेळाव्याची पहिली एक मीटिंग की बाबा आपल्याला हा परिचय मेळावा चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचा न्याय देता येईल या पद्धतीनं आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या संदर्भात आमचे मित्र, माझे मित्र सन्माननीय निवृत्ती भाऊ यांनी या चिखली मतदारसंघामधले काही महत्त्वाचे जे सामाजिक उपक्रमामध्ये जे काम करणारी ज्येष्ठ मंडळी आहे यांना हाताशी धरून हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्याचं नियोजन करण्यासाठी एक चिखलीमध्ये मीटिंग घेतली होती आणि त्या अनुषंगानं हा कार्यक्रम आम्ही चिखली येथे एका चांगल्या अशा मंगल कार्यालयात भव्य अशा दिव्य स्वरूपात साजरा करणार होतो. परंतु त्याला अतिशय वेगळ्या प्रकारचं वळण काही मंडळीने त्याला दिलं आणि तो कार्यक्रम तिथे नियोजित ठरल्याप्रमाणे त्या मंडळीनं त्यातून अंग काढून घेतलं आणि ऐन वेळेवर ही तारीख निश्चित केली आणि निश्चित तारखेच्या वेळेत हा कार्यक्रम व्हावा म्हणून अतिशय वेळेवर माझ्या मित्राची यामध्ये ओढाताण झाली आणि म्हणून हा ऐन वेळेवर कार्यक्रम हा या सभागृहामध्ये इथे आपल्यासमोर आयोजित केलेला आहे. 2000 आपल्याला अगोदर सांगितलं गेलं आहे की या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती ज्यांची होती
ते या बुलढाणा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माझे मित्र संजीव गायकवाड हे होते आणि उपस्थित या कार्यक्रमाला जी मंडळी इथे स्टेजवर होती त्यामध्ये या संचालिका आहेत सुनीलराव भाकरे संचालिका आम्रपाली चेहरा दाखवा तुमचा. जाधव यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला. खरोखर त्यांचं मनापासून धन्यवाद. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, उठा उठा रे तरुण गड्यांनो देशासाठी व्हा बलवान. उठा उठा रे तरुण गड्यांनो देशासाठी व्हा बलवान. काहो फोडती भारत माता तिची तुम्हाला आहे आन. त्यांनी एक आपल्या सामान्य परिस्थितीतून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात त्यांचं एक